कष्टकरी शेतकरी संघटनेच्या वतीने आझाद मैदानावरती आंदोलन आहे। आज त्यांचं आंदोलन पार पडलंय। मात्र मागण्या कोणकोणत्या जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। मॅडम, कोणकोणत्या मागण्या? आम्ही कष्टकरी शेतकरी संघटना, महाराष्ट्र आदिवासी मंच आणि श्रमिक मुक्ती आंदोलन यांच्या विठ्ठल सरांच्या अध्यक्षतेखाली आज एक दिवसीय धरणे आंदोलन धरलं आहे। आम्ही मुंबईचे मूळ निवासी आहोत, उपनगरातले। आमच्या प्रामुख्याने ह्या मागण्या आहेत की आमची गावठाणं जी आहेत ती आमची मंजूर करून द्या। भूमी अभिलेखामध्ये त्यांची नोंद करा। 2006चा वन कायदा हा लागू करा। त्यांच्या शेत जमिनी या ठिकाणी तुमचं आंदोलन होतं, मात्र याची दखल वगैरे कोणी घेत? अजूनपर्यंत कोणी दखल घेतलेली नाही। आज आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटीचं सांगितले, पण अजूनपर्यंत एवढ्या लोक उन्हात बसलेली आहेत तरी पण विधानसभेमध्ये आवाज गेलाय की नाही, पण अजूनही कोणी आमची दखल घेतलेली नाही आहे। सर, काय प्रतिक्रिया? आंदोलन पार पडलंय मात्र दखल कोणी घेतली नाही? नाही, असं काय म्हणता येणार नाही दखल नाही घेतली वगैरे। त्यांनी नाही दखल घेतली तरी लोकांनी दखल घेतलेलीच आहे की म्हणजे पहिलं ज्यांचे प्रश्न आहेत त्यांनी स्वतः दखल घेऊनच त्याच्यात आझाद मैदान गाठलेलं आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत ज्या काही मागण्या आहेत? मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन पोलिसांमार्फत दिलेलं आहे पोलिसांकडे। पोलिसांनी आम्हाला सांगितलं की झालं त्यांच्याशी बोलणं की आम्ही तुम्हाला कळवतो म्हणून। तर अद्याप तरी आम्हाला काही कळवलेलं नाही आहे। पण तसं तर दखल सरकार कुणाची घेतं आहे? कुणाचीच घेत नाही आहे। त्यामुळे ती दखल किमान गावात येऊन नाही घेत म्हणून आझाद मैदानात आलो होतो। ज्या काही मागण्या आहेत, सहज मागण्या सरकार मान्य करू शकतं, अशा कोणकोणत्या मागण्या? सहज मान्य करू शकतं असं एक तर त्यांचे जे आताचे अस्तित्वात असलेले कायदे आहेत आदिवासींसाठीचे, ते जरी लागू केले, वन हक्क कायदा 2006, कॅम्प लावून गावागावात जातीचे दाखले देणं, त्यानंतर मूलभूत सुविधांसाठी जे बजेट अलोकेट केलेलं आहे, जे घोषित केलेलं आहे आणि जे आहे ते तिथे हे करणं, त्याचा वापर करणं, आणि जे काही साधारणपणे आमचे मागण्या आहेत की शेत जमिनी ज्या आमच्या आहेत त्या शेत जमिनी कायमस्वरूपी मालकी हक्काने देण्याचं, या सगळ्याचे कायदे आहेत, फक्त त्याची अंमलबजावणी होण्याची गरज आहे, जी होत नाही आहे। धन्यवाद। हे होते आंदोलन करते। मात्र या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया, हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी पार पडलंय आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक जे आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। आणखीन काही अपडेट्स मिळतील का, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सूर्य जुबडिया, मुंबई।